काही संशयित रुग्ण आढळून आले नागपुरात? नागपूर जिल्ह्यात किती रुग्ण आहेत, त्यांचा रिपोर्ट कधी येणार आणि त्यांचं काय प्रकृती कशी आहे? नाही, आज जे मीडियामध्ये चालत आहे की नागपूरमध्ये 2 ह्युमन मेटानिमोनी व्हायरसचे पेशंट्स आढळलेले आहे, हे सध्या चुकीचं आहे. 2 पेशंट जे एक 7 वर्षाचा आणि एक 14 वर्षाचे जे होते, वॉक इन OPDमध्ये त्यांनी आपली पॅनल टेस्ट केली, त्याच्यामध्ये सस्पेक्टेड जे आलेले आहे. पण जोपर्यंत आम्ही NIV आणि एम्समधून तपासणी होणार नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये कसलेही बोलणं बरोबर नाही आहे. कारण सध्या नागपूरमध्ये एकही केस नाही, सस्पेक्टेड आहे. आता आम्ही त्यांचा सॅम्पल जो आहे तो एम्सला आणि पुण्याला पाठवू आणि त्याच्यानंतर आपल्याला कळेल की तो पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह. आणि दोन्ही हे जे पेशंट होते ते वॉक इन होते, कोणीच ॲडमिट नाही आहे, ते डिस्चार्ज झालेले आहे, ते सुखरूप आहे. आणि हा जो आपण ऐकतो काल 2 दिवसापासून की जगभरात पूर्ण देशामध्ये की ह्युमन मेटानिमोनी व्हायरसचा संसर्ग होणार आहे, तो मोठ्या प्रमाणात वाढणार आहे, त्याकरिता गव्हर्नमेंटनी गाईडलाईन्स काढलेले आहे. हे मी तुम्हाला देतो. याच्यामध्ये फक्त या संदर्भात इंडिव्हिज्युअलनी काय करावं आणि काय नाही करावं हे सगळे गाईडलाईन्स त्याच्यामध्ये दिलेले आहे की तुम्ही मास्क वापरायला पाहिजे, तुम्ही शिंक आल्यावर हात धुवायला पाहिजे,